म्हणतात ना, चोर चोरी सोडतो, पण हेराफेरी सोडत नाही. ही म्हण आज गोरखपूरच्या तुरुंगात बंद असलेल्या एका कुख्यात फसवणूक बाजारावर अक्षरशः तंतोतंत बसते. हाच तो माणूस आहे, ज्याने कधी काळी बनावट आय-एस अधिकारी बनून संपूर्ण सिस्टीमला गंडा घातला होता. आज तो सगळ्यांच्या मागे आहे, शिक्षा भोगत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे तुरुंगाच्या भिंती, लोखंडी दरवाजे आणि पहारासुद्धा त्याची फसवणुकीचा स्वभाव बदलू शकलेले नाही. आपण बोलतोय कुख्यात फसवणूक करणाऱ्या ललित किशोरची. बाहेर असताना अधिकारी, मंत्री, व्यापारी यांना फसवणारा ललित आता तुरुंगात आहे. पण तुरुंगात गेल्यानंतरही तो सुधारला, शांत झाला किंवा आत्मपरीक्षण करू लागला, असं काहीच झालेलं नाही. उलट तुरुंगात बसून त्याने एक नवीन स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली आहे. फरक एवढाच होता, की आता त्याच्या निशाण्यावर बाहेरचे अधिकारी नाहीत, तर त्याच्या सोबत असणारे भोळे-भाबडे कैदी आहेत. गोरखपूर तुरुंगातील सूत्र सांगतात, की ललित किशोरने तुरुंगात स्वतःला एक कायदेशीर तज्ञ, एक पोहोच असलेली व्यक्ती म्हणून सादर करायला सुरुवात केली आहे. तो हातात डायरी, पेन घेऊन फिरतो. चालण्याची पद्धत, बोलण्याची शैली, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सगळं काही अगदी तसंच, जसं तो बाहेर बनावट आय-एस अधिकारी बनून दाखवायचा. तो हळू-हळू कायद्यांमध्ये मिसळतो. त्याच्या शेजारी जाऊन बसतो. अगदी अधिकाऱ्यासारखा त्यांच्या केसबद्दल चौकशी सुरू करतो. तुझ्यावर कोणते कलम आहे? खटला कोणता कोर्टात आहे? जामीन अर्ज टाकलाय का? वकील कोण आहे? असे प्रश्न तो इतक्या आत्मविश्वासाने विचारतो, की समोरचा कैदी क्षणभर विसरतो, की हा माणूस स्वतः आरोपी आहे. एवढंच नाही तर तो कायद्यांची नावं, त्याच्यावर लावलेले कलम, केसची सध्या स्थिती सगळं काही आपल्या डायरीत नोंदवतो. हे सगळं पाहून नव्या कैद्यांना वाटायला लागलं, की हा काही साधासुधा कैदी नाही. हा नक्कीच साहेब असणार आहे. ललित किशोर कायद्यांना सांगतो, की त्याची पोहोच अजूनही मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत आहे. मोठ्या वकिलांशी त्याचे संबंध आहेत आणि योग्य ठिकाणी फोन केला, तर फाईल हलवायला वेळ लागत नाही. तो अगदी सहजपणे म्हणतो, "तुझ्या वकिलांना कलम चुकीचा लावलाय. मी वरिष्ठांशी बोलतो किंवा जामिनाचा प्रश्न अवघड नाही. मी पाहतो काय करता येईल." तुरुंगात बसलेल्या लोकांसाठी जामीन म्हणजे स्वप्न असतं आणि ललित याच स्वप्नावर डल्ला मारतो. निरीक्षण कमी शिकलेले किंवा कायद्याची माहिती नसलेले कैदी त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर भुलतात आणि त्यांना वाटतं, की कोणीतरी आपल्यासाठी लढतोय. कोणीतरी आपल्याला बाहेर काढणार आहे. काही कैदी तर त्याला पूर्ण आदराने साहेब म्हणून हाक मारायला लागले होते. तेव्हा तो बॅरेकमध्ये येतो तेव्हा लोकं बाजूला सरकून बसायचे. त्याच्यासाठी जागा करून द्यायचे. हा सगळा प्रकार काही काळ चालू होता. पण तुरुंग म्हणजे फक्त भोळ्याचं नाही, तर तिथे अनुभवी, शातीर गुन्हेगारही असतात. त्यांना ललितच्या हालचाली खटकू लागल्या. ते एकमेकात कुजबुजू लागले, की जो माणूस स्वतः तुरुंगातून बाहेर पडू शकत नाही, तो दुसऱ्यांचा जामीन कसा करणार? मग हळू चौकशी सुरू झाली आणि मग सत्य बाहेर आलं. हाच तोच ललित किशोर आहे, ज्याने बनावट आय-एस म्हणून मोठ्या-मोठ्या लोकांना फसवलं होतं. हे समजताच चित्र बदललं. आधाराची जागा थट्टेने घडली. साहेब म्हणून ओळखला जाणारा ललित आता 420 म्हणून हाक मारला जाऊ लागला. जेव्हा ती डायरी घेऊन कोणाजवळ जायचा, तेव्हा कैदी टोमणे मारायचे. "साहेब, आमची फाईल कुठपर्यंत पोहोचली? साहेब, जामीन कधी मिळणार?" असा प्रश्न मुद्दाम विचारून त्याची खिल्ली उडवू लागले. त्याचा रुबाब गेला आणि त्याची बनावट प्रतिमा कोसळली. या सगळ्या प्रकारची माहिती जेव्हा तुरुंग प्रशासनाला मिळाली, तेव्हा त्यांनी तात्काळ लक्ष घेतलं. ललित किशोरच्या हालचालीवर कडक नजर ठेवण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की अशा शातीर गुन्हेगारांना सवयी सहज सुटत नाही. तो तुरुंगाच्या शिस्तीवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत होता, पण कायद्यांनीच त्याची पोलखोल केली. त्याच्याकडे असलेली डायरी, पेन आणि त्याचे कोणाशी काय संवाद साधला याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोणाकडून पैसे मागितले गेले का? कोणाला खोटं आमिष दाखवलं गेलं का? याचाही तपास सुरू आहे. एकंदरीत काय आहे तर बनावट आय-एस बनून बाहेर सिस्टमला फसवणारा ललित किशोर आज तुरुंगातही तेच उद्योग करायचा प्रयत्न करत होता. पण यावेळी ना तो यशस्वी झाला, ना त्याच्या चाल चालली गेली. तुरुंगात त्याची खरी ओळख उघडी पडली आणि साहेब बनण्याचं स्वप्न 420 या शिक्क्यातच बदललं. हा प्रसंग आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. फसवणूक कितीही हुशारीने केली, तरी सत्य कधीतरी बाहेर येतच. तर या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल,
तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.